भिंगे व त्याचे उपयोग, लेन्सेस. इयत्ता 10वीच्या विज्ञान भाग 1 मधील या प्रकरणाचा हा भाग दुसरा. यामध्ये आपण पाहणार आहोत मानवी डोळा व त्यातील भिंगाचे कार्य, ह्युमन आय अँड वर्किंग ऑफ इट्स लेन्स. डोळ्याची रचना, कन्स्ट्रक्शन ऑफ ह्युमन आय. या डोळ्यामधील पहिला भाग म्हणजे पारपटल, कॉर्निया. मानवी डोळ्यावर असणारे अत्यंत पातळ पारदर्शक असे हे पटल. डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे जास्तीत जास्त अपवर्तन या पटलाद्वारे होते. मॅक्झिमम अमाऊंट ऑफ इन्सिडंट लाईट इज रिफ्रॅक्टेड इनसाइड द आय ॲट द आउटर सरफेस ऑफ द कॉर्निया. बुबुळ, पारपटलाच्या मागे असणारा गडद मांसल पडदा म्हणजे बुबुळ आयरिस होय. वेगवेगळ्या लोकांच्या बुबुळाचा रंग हा वेगवेगळा असल्याचे आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ चित्रपटातील अभिनेत्री ऐश्वर्या राय, जिच्या डोळ्याचा बुबुळाचा रंग हा निळसर आहे. अ डार्क फ्लेशी स्क्रीन बिहाइंड द कॉर्निया, द कलर ऑफ द आयरिस इज डिफरंट फॉर डिफरंट पीपल. बाहुली म्हणजे प्युपिल, बुबुळाच्या मध्यभागी असणारे बदलत्या व्यासाचे छोटेसे छिद्र. जर प्रकाश जास्त असेल तर बाहुलीचे आकुंचन होते, तसेच कमी प्रकाशात बाहुली रुंदावते. अ स्मॉल होल ऑफ चेंजिंग डायमीटर ॲट द सेंटर ऑफ द आयरिस. प्युपिल कंट्रोल्स द अमाऊंट ऑफ लाईट एंटरिंग द आय. इफ द लाईट फॉलिंग ऑन द आय इज टू ब्राईट, प्युपिल कॉन्ट्रॅक्ट्स, while if the light is dim, it widens. दिलेल्या चित्राचे नीट निरीक्षण केल्यास तुम्हाला असे लक्षात येईल की डोळ्यामध्ये असणारं नेत्रभिंग, आय लेन्स, बाहुलीच्या लगतच मागे असणारा हा पारदर्शक आणि द्विबहिर्गोल आकाराचा स्फटिकमय असा भाग. या भागामुळे डोळ्याच्या आतील पडद्यावर वास्तव आणि उलट प्रतिमा तयार होते. इट इज अ डबल कॉन्व्हेक्स ऑर बायकॉन्व्हेक्स ट्रान्सपरंट क्रिस्टलाइन लेन्स जस्ट बिहाइंड द प्युपिल. इट फॉर्म्स अ रिअल अँड इन्व्हर्टेड शार्प इमेज ऑन द रेटिना. दृष्टीपटल, रेटिना. प्रकाश संवेदनशील पेशींनी बनलेले हे एक पटल. या पेशी प्रकाशित झाल्यावर उत्तेजित होऊन विद्युत संकेत निर्माण करतात. हे विद्युत संकेत डोळ्यासंबंधीच्या मज्जातंतूद्वारे मेंदूकडे पाठवले जातात. मेंदू या संकेताचा अर्थ व्यक्त करतो आणि माहितीवर अशा प्रकारे प्रक्रिया करतो की वस्तू जशा आहेत तसे आपणास आकलन होते. द स्क्रीन इज मेड अप ऑफ लाईट सेन्सिटिव्ह सेल्स. द सेल्स गेट एक्साइटेड when light falls on them and generate electric signals. These signals are conveyed to the brain through optic nerve. The brain analyzes these signals and converts them in such a way that we perceive the objects as they actually are. त्यामुळे उलटी प्रतिमा जरी डोळ्यामध्ये तयार होत असली तरीसुद्धा ती जशी आहे त्या स्वरूपात आपल्याला तिचे आकलन होते. डोळ्याची समायोजन शक्ती, पॉवर ऑफ अकॉमोडेशन. डोळ्यातील समायोजित स्नायूमुळे नेत्रभिंग आपल्या जागी स्थिर असते. द आय लेन्स इज हेल्ड इन इट्स पोझिशन बाय द सिलियरी मसल्स. आपण जवळची वस्तू पाहताना चित्रात दाखवल्याप्रमाणे समायोजित स्नायू नेत्रभिंग दाबून त्याचा फुगीरपणा वाढवतात. त्यामुळे नेत्रभिंगाचे नाभीय अंतर दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला दिसून येते. हे नाभीय अंतर कमी होऊन वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलावर तयार होते व वस्तू सुस्पष्ट दिसते. When we look at a nearby object, the ciliary muscles compress the eye lens like in second diagram so that it becomes rounded. Hence the focal length of the eye lens decreases. Therefore the image formed on the retina of the eye and hence the nearby object is seen clearly. जेव्हा आपण दूरची वस्तू पाहतो त्यावेळेला मात्र समायोजित स्नायू सैल पडतात. त्यामुळे नेत्रभिंगाचा फुगीरपणा कमी होऊन ते चपटे होते. परिणामी नेत्रभिंगाचे नाभीय अंतर वाढून वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलावर तयार होते व वस्तू स्पष्ट दिसते.
When we look at a distant object, the ciliary muscle relax so that the eye lens becomes flat. Hence, the focal length of the eye lens increases. Therefore, the image is formed on the retina of the eye and hence the distant object is seen clearly. या दिलेल्या आकृतीमध्ये समायोजित स्नायू सैल पडल्यानंतर म्हणजेच नेत्रभिंगाचा फुगीरपणा कमी होऊन तो जसा चपटा होतोय तसा होणारा बदल, त्याचप्रमाणे नेत्रभिंग फुगीर झाल्यानंतर त्यामध्ये होणारा बदल जो आपण मागच्या आकृतीमध्ये पाहिला, हे दोन्ही बदल एकाच आकृतीमध्ये इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यावरून आपल्याला लक्षात येतं की विविध अंतरावरील वस्तूंची सुस्पष्ट प्रतिमा डोळ्याच्या आतील पटलावर मिळवण्याची प्रक्रिया म्हणजे डोळ्याची समायोजन शक्ती होय. This ability of the eye lens to adjust its focal length is called the power of accommodation of the eye. थोडेसे महत्त्वाचे माहीत आहे का तुम्हाला? डू यू नो? The minimum distance from the normal eye at which an object is clearly visible without stress on the eye is called the minimum distance of distinct vision. निरोगी डोळ्यापासून ज्या कमीत कमी अंतरावर वस्तू असताना ती सुस्पष्टपणे व डोळ्यावर ताण न देता दिसू शकते, त्या अंतराला सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर म्हणतात. मानवी डोळ्यामध्ये हे अंतर आहे 25 सेंटीमीटर. तर मानवी नेत्रगोलाचा व्यास आहे, डायमीटर ऑफ द आयबॉल इज 2.4 सेंटीमीटर. डोळ्यातील स्नायू शिथिल असताना डोळ्याच्या भिंगाचे नाभी अंतर, द फोकल लेंथ ऑफ द हेल्दी आय इन अ रिलॅक्स स्टेट इज 2 सेंटीमीटर. यानंतर आपण पाहणार आहोत दृष्टिदोष व त्यावरील उपाय, डिफेक्ट्स ऑफ विजन अँड देअर करेक्शन. यातील पहिला दृष्टिदोष म्हणजे लघुदृष्टी किंवा निकटदृष्टिता, नियर साइटनेस और मायोपिया. या दोषामध्ये मानवी डोळा जवळपासच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो, पण दूरच्या वस्तू स्पष्टपणे त्याला दिसत नाहीत. बहुतेकदा वर्गामधील मुलांमध्ये हा दोष आढळून येतो. त्यांना वहीतील नीट दिसतं, परंतु फळ्यावरचा भाग हा नीट दिसत नाही. या निकटदृष्टिता दोषात दूरच्या वस्तूची प्रतिमा डोळ्यातील दृष्टिपटलाच्या अलीकडेच तयार होते. या आकृतीमध्ये हे तुम्हाला दिसून येईल. इन नियर साइटनेस द इमेज ऑफ अ डिस्टंट ऑब्जेक्ट फॉर्म इन फ्रंट ऑफ दी रेटिना. निकटदृष्टिता दोषाची दोन संभाव्य कारणे म्हणजे डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता वाढल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती जास्त असते. द कर्वेचर ऑफ द कॉर्निया अँड आय लेन्स इन्क्रीजेस. द मसल्स नियर द लेन्स कॅनॉट रिलॅक्स सो दॅट द कॉन्व्हर्जिंग पॉवर ऑफ द लेन्स रिमेन्स लार्ज. अभिसारी शक्ती जास्त असल्यामुळे दृष्टिपटलापर्यंत जाण्याऐवजी मध्येच प्रकाशकिरण एकत्र येतात. नेत्रगोल लांबट झाल्याने सुद्धा डोळ्याचे भिंग आणि डोळ्यातील दृष्टिपटल याच्यामधील अंतर वाढते. The eyeball elongate so that the distance between the lens and retina increases. योग्य नाभी अंतर असलेल्या अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरून या दोषाचे निराकरण करता येते. This defect can be corrected by using spectacles with concave lens of proper focal length. या कॉन्केव्ह लेन्समुळे म्हणजेच अंतर्वक्र भिंगामुळे प्रकाशकिरणांचे अपसरण होऊन म्हणजे प्रकाशकिरण पसरवले जातात पाठीपर्यंत, मग ते डोळ्यातील भिंगापर्यंत पोचतात. नंतर डोळ्यांच्या भिंगावर ते एकत्रित आणण्याचं काम होतं, अभिसरण होतं आणि मग प्रतिमा डोळ्यातील पडद्यावर तयार होते. दिस लेन्स डायव्हर्ज द इन्सिडेंट रेज अँड दिस डायव्हर्ज रेज कॅन बी कॉन्व्हर्ज बाय द लेन्स इन द आय टू फॉर्म द इमेज ऑन द रेटिना. अंतर्गोल भिंगाचे नाभी अंतर कार्टेशियन चिन्ह संकेतानुसार ऋण असते. त्यामुळे निकटदृष्टिता दोषाच्या डोळ्यासाठी ऋण शक्तीचा चष्मा असतो. द फोकल लेंथ ऑफ कॉन्केव्ह लेन्स इज निगेटिव्ह अकॉर्डिंग टू कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन. सो लेन्स विथ निगेटिव्ह पॉवर इज रिक्वायर्ड फॉर करेक्टिंग नियर साइटनेस. दूरदृष्टिता हा दृष्टिदोषाचा दुसरा प्रकार, फार साइटनेस, हायपरमेट्रोपिया.
या दोषामध्ये चित्रात दाखवल्याप्रमाणे आपल्याला 2 डोळे इथे दिसत आहेत. एक नॉर्मल विजन म्हणजेच सामान्य दृष्टीचा डोळा, तर दुसरा आहे हायपरमेट्रोपिया म्हणजेच दूरदृष्टीचा दाखवणारा डोळा, ज्यामध्ये प्रतिमा ही अगदी नेत्रपटल जे आहे, दृष्टीपटल, त्याच्याही पाठीमागे तयार झालेली दिसून येते. या दोषामध्ये मानवी डोळा दूरच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो, पण जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही, कारण जवळच्या वस्तूची प्रतिमा ही डोळ्यातील दृष्टीपटलाच्या पाठीमागे तयार होते. In this defect, the human eye can see distant objects clearly but cannot see nearby objects distinctly. The images of nearby objects get formed behind the retina. याची कारणे म्हणजे डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता कमी झाल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती म्हणजेच प्रकाशकिरण एकत्र आणण्याची शक्ती कमी होते. Curvature of the cornea and eye lens decreases so that the converging power of the lens become less. नेत्रगोल उभट झाल्याने डोळ्यांचे भिंग व डोळ्यातील दृष्टीपटल यांच्यातील अंतर कमी होते. Due to the flattening of the eyeball, the distance between the lens and retina decreases. योग्य नाभी अंतर असलेल्या बहिर्गोल भिंगाचा चष्मा वापरून हा दोष घालवता येतो. या भिंगामुळे प्रकाशकिरणांचे अभिसरण होऊन म्हणजेच प्रकाशकिरण एकत्र आणले जातात, मग ते डोळ्यातील भिंगापर्यंत पोचतात आणि एकदा का ते डोळ्यातील भिंगापर्यंत पोचले की पुन्हा त्यांचं एकत्रित आणणं अभिसरण होतं आणि मग प्रतिमा डोळ्यातील पडद्यावर तयार होते. दिस लेन्स कॉन्व्हर्जेस द इन्सिडेंट रेज बिफोर दे रीच द लेन्स. द लेन्स देन कन्व्हर्ज देम टू फॉर्म द इमेज ऑन द रेटिना. बहिर्गोल भिंगाचे नाभी अंतर धन असते, त्यामुळे दूरदृष्टीच्या दोषाच्या डोळ्यासाठी धनशक्तीचा चष्मा असतो. द फोकल लेंथ ऑफ दी कॉन्व्हेक्स लेन्स इज पॉझिटिव्ह, दस द स्पेक्टॅकल्स यूज टू करेक्ट फार साइटनेस ॲज पॉझिटिव्ह पॉवर. यानंतरचा दोष म्हणजे वृद्ध दृष्टीता प्रेस्बायोस्पिया. वाढत्या वयानुसार डोळ्याची समायोजन शक्ती कमी होते, म्हणजेच डोळ्याजवळील भिंगाचे स्नायू भिंगाचे नाभी अंतर बदलण्याची क्षमता गमावतात. जनरली द फोकसिंग पॉवर ऑफ द आय लेन्स डिक्रीजेस विथ एज. द मसल्स नियर द लेन्स लॉस्ट देअर ॲबिलिटी टू चेंज द फोकल लेंथ ऑफ द लेन्स. त्यामुळे वृद्ध दृष्टीता किंवा प्रेस्बायोस्पिया या दृष्टीदोषामध्ये वयस्कर माणसाचा निकट बिंदू म्हणजेच नियर पॉईंट ऑफ द लेन्स हा डोळ्यापासून मागे सरतो, शिफ्ट्स फार्थर फ्रॉम दी आय, आणि त्यामुळे अशा व्यक्तींना चष्म्याशिवाय जवळपासच्या वस्तू सहजपणे व सुस्पष्ट दिसणे कठीण होते. बिकॉज ऑफ दिस ओल्ड पीपल कॅनॉट सी नियर बाय ऑब्जेक्ट्स क्लिअरली. काही वेळा लोकांना दूरदृष्टीता व निकटदृष्टीता असे दोन्ही दोष जाणवतात. हा दोष दूर करण्यासाठी द्विनाभीय भिंगाची आवश्यकता असते. समटाइम्स पीपल सफर फ्रॉम नियर साइटनेस ॲज वेल ॲज फार साइटनेस. इन सच अ केस बायफोकल लेन्सेस आर रिक्वायर्ड टू करेक्ट द डिफेक्ट. या भिंगामध्ये वरचा भाग अंतर्गोल भिंगाचा असून निकटदृष्टीचा दोष दूर करतो, तर खालचा भाग हा बहिर्गोल भिंगाचा असून दूरदृष्टीचा दोष दूर करतो. In such lenses, the upper part is concave lens and correct nearsightedness, while the lower part is a convex lens which correct the farsightedness. त्यामुळे वरच्या भागातून आपल्याला लांबचा भाग हा व्यवस्थित दिसू शकतो, तर खालच्या भागातून आपल्याला जवळचा भाग हा व्यवस्थित दिसू शकतो. यानंतर आपण पाहू वस्तूचा आभासी आकार. म्हणजे एखादी वस्तू आपल्याला मोठी किंवा लहान दिसण्याचं कारण काय असतं, तर डोळ्याला दिसलेला वस्तूचा आकार हा वस्तूने डोळ्याशी धारण केलेल्या कोनावर अवलंबून असतो. जर वस्तूने डोळ्याशी धारण केलेला कोन हा मोठा असेल तर ती वस्तू आपल्याला मोठी दिसते, परंतु जर वस्तूने डोळ्याशी धारण केलेला कोन हा लहान असेल तर ती वस्तू आपल्याला लहान दिसते. द apparent size of an object depends on the angle subtended by the object at the eye. अंतर्गोल भिंगाचे उपयोग. यूज ऑफ कॉन्केव्ह लेन्स.
पहिला उपयोग म्हणजे वैद्यकीय उपकरणे, स्कॅनर व CD प्लेअर या सर्व उपकरणांमध्ये लेझर किरणांचा वापर केला जातो आणि या उपकरणांचं कार्य योग्य रीतीने चालावं म्हणून त्यात अंतर्गोल भिंग म्हणजेच कॉन्केव्ह लेन्स वापरले जातात. दरवाजावरील नेत्रदर्शिका म्हणजेच द पीपहोल इनडोअर, ज्याच्या मदतीने दरवाजाबाहेरील विस्तीर्ण असा परिसर आपण पाहू शकतो. या उपकरणामध्ये एक किंवा अधिक अंतर्गोल भिंगाचा वापर होतो. चष्मे, ज्या मदतीने निकटदृष्टिता दोषाचं निराकरण केलं जातं, टू करेक्ट द नियर साइटनेस. विजरी म्हणजेच टॉर्च, बल्बद्वारा निर्माण झालेल्या प्रकाशाला विस्तृतपणे विखुरण्यासाठी, टू स्प्रेड वाईडली द लाईट प्रोड्यूस बाय अ स्मॉल बल्ब. कॅमेरा, दुर्बिणी आणि दूरदर्शी या उपकरणामध्ये खरे पाहता बहिर्गोल भिंगाचा म्हणजेच कॉन्व्हेक्स लेन्सचा वापर होतो, पण मिळणाऱ्या प्रतिमांचा दर्जा उत्तम राहावा, टू गेट गुड क्वालिटी इमेजेस, त्यामध्ये अंतर्गोल भिंगाचाही कॉन्केव्ह लेन्सचाही वापर केला जातो. यानंतर आपण पाहू बहिर्गोल भिंगाचे उपयोग. यातील पहिला उपयोग आहे साधा सूक्ष्मदर्शक, सिंपल मायक्रोस्कोप. कमी नाभी अंतराच्या बहिर्गोल भिंगाने एखाद्या सूक्ष्म वस्तूची तिच्यापेक्षा मोठी, आभासी आणि सुलट प्रतिमा तयार होते. त्याला साधा सूक्ष्मदर्शक असे म्हणतात. अ कॉन्व्हेक्स लेन्स विथ स्मॉल फोकल लेंथ प्रोड्यूस अ व्हर्च्युअल इरेक्ट अँड बिगर इमेज ऑफ अॅन ऑब्जेक्ट. या साध्या सूक्ष्मदर्शकाला विशालक असेही म्हटले जाते. सच अ लेन्स इज कॉल्ड सिंपल मायक्रोस्कोप ऑर मॅग्निफाईंग लेन्स. बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा आपण या आधीच्या भागामध्ये अभ्यासल्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला माहीत आहे की ही प्रतिमा जी आहे ही प्रतिमासुद्धा वेगळ्या प्रकारची आपल्याला त्यात मिळते. घड्याळ दुरुस्त करण्यासाठी, रत्नांची पारख करण्यासाठी आणि त्यातील दोष शोधण्यासाठी या सिंपल मायक्रोस्कोप म्हणजेच साध्या सूक्ष्मदर्शकाचा उपयोग होतो. These are used for watch repair testing, precious gems and finding their defects. बहिर्गोल भिंगाचा दुसरा उपयोग म्हणजे संयुक्त सूक्ष्मदर्शक, कंपाऊंड मायक्रोस्कोप, जो शाळेतील प्रयोगशाळेमध्ये आपल्याला दिसून येतो, ज्याच्या मदतीने प्राणी आणि वनस्पतीच्या पेशी किंवा रक्तकणिका, त्याचप्रमाणे बॅक्टेरिया म्हणजेच जीवाणूसारखे सूक्ष्मजीव पाहण्यासाठी याचा उपयोग केला जातो. या संयुक्त सूक्ष्मदर्शकामध्ये नेत्रगोल आणि पदार्थिक भिंग किंवा पदार्थभिंग अशा दोन बहिर्गोल भिंगांचा वापर केलेला असतो. अ कंपाऊंड मायक्रोस्कोप इज मेड ऑफ टू कॉन्व्हेक्स लेन्स दॅट इज ऑब्जेक्टिव्ह अँड आयपीस. त्यातील नेत्रिका म्हणजेच आयपीस ही आपल्या डोळ्याजवळ असणारं भिंग आहे, तर पदार्थाच्या जवळ असणारं भिंग म्हणजे पदार्थिक भिंग. या कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये म्हणजेच संयुक्त सूक्ष्मदर्शकामध्ये नेत्रिकेचा आकार आकृतीत दाखवल्याप्रमाणे मोठा असून तिचे नाभी अंतरही पदार्थिक भिंगापेक्षा तुलनेने अधिक असते. द आयपीस हॅज बिगर क्रॉस सेक्शन. इट्स फोकल लेंथ इज ऑल्सो लार्जर दॅन दॅट ऑफ द ऑब्जेक्टिव्ह. एका भिंगाने तयार झालेली प्रतिमा म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह लेन्स, पदार्थिक भिंगाने पदार्थाची तयार केलेली प्रतिमा ही नेत्रिका म्हणजे आयपीसच्या दृष्टीने पुन्हा एकदा वस्तू ठरते आणि त्याची मोठी आणि अंतिम प्रतिमा ही आयपीस म्हणजेच नेत्रिका जी आहे ती तयार करण्याचं काम करतं. बहिर्गोल भिंगाचा तिसरा उपयोग म्हणजे दूरदर्शी किंवा दुर्बीण, टेलिस्कोप. तारे आणि ग्रह यासारख्या खगोलीय वस्तू पाहण्यासाठी या टेलिस्कोपची मदत होते. टू ऑब्झर्व ॲस्ट्रॉनॉमिकल सोर्सेस लाईक द स्टार्स अँड प्लॅनेट्स. या दूरदर्शकाचे दोन प्रकार आहेत. टेलिस्कोप्स आर ऑफ टू टाइप्स. फर्स्ट वन इज रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप. दिस युजेस लेन्सेस. अपवर्तनी दूरदर्शक ज्यामध्ये फक्त भिंगाचा वापर होतो, तर परावर्ती किंवा रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप ज्यामध्ये आरसे आणि भिंग या दोन्हीचा वापर केला जातो. या दोन्ही उपकरणामध्ये पदार्थिक भिंग किंवा पदार्थभिंगाने तयार केलेली प्रतिमा ही नेत्रिकेसाठी वस्तूचे कार्य करते आणि मग अंतिम आणि मोठी प्रतिमा आपल्याला मिळू शकते.
पदार्थभिंग हे मोठ्या आकाराचे व जास्त नाभी अंतर असणारे असते, तर नेत्रिका भिंगाचा आकार हा तुलनेने लहान असतो. ऑब्जेक्टिव्ह लेन्स हॅज अ लार्ज डायमीटर अँड लार्ज फोकल लेंथ while the eyepiece is smaller. बहिर्गोल भिंगाच्या इतर उपयोगांमध्ये असणारी उपकरणे म्हणजे विविध प्रकाशीय उपकरणे, ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट, ज्यामध्ये कॅमेरा, प्रोजेक्टर, वर्णपटदर्शक, स्पेक्ट्रोग्राफ याचा वापर हा ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे खगोलशास्त्रामध्ये अवकाशातील प्रकाशाची तरंग लांबी, वेवलेंथ ऑफ लाईट इन अ स्पेस मोजण्यासाठी या वर्णपटदर्शक किंवा स्पेक्ट्रोग्राफ ज्या पहिल्या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे हे उपकरण याचा वापर होताना दिसतो. त्याचप्रमाणे चष्म्यामध्ये सुद्धा या कॉन्व्हेक्स लेन्स किंवा बहिर्गोल भिंगाचा उपयोग होतो. या पुढील भाग आहे तो म्हणजे दृष्टी सातत्य, परसिस्टन्स ऑफ विजन. चित्रामध्ये तुम्ही एक तबकडी पाहताय आणि या तबकडीवर धावणाऱ्या माणसाची वेगवेगळी चित्र स्वतंत्रपणे दाखवलेली आहे. या प्रत्येक चित्राला जेव्हा आपण वेगवेगळं पाहतो त्यावेळी त्याची प्रतिमा ही नेत्रभिंगाद्वारे दृष्टिपटलावर तयार होते. परंतु जर 1/16 सेकंदाच्या आतमध्ये जलद गतीने ही चित्र आपल्या डोळ्यासमोरून फिरवली गेली तर ती फिरवल्यानंतर प्रथम पाहिलेली प्रतिमा आणि नंतर पाहिलेली प्रतिमा यांचा संबंध आपला डोळा लावतो आणि या परिणामाला दृष्टी सातत्य असे म्हणतात. We see an object because of the eye lens creates its image on the retina. The image is on the retina as long as the object is in front of us. The image disappears as soon as the object is taken away. However, this is not instantaneous and image remains imprinted on our retina for 1/16th of second after the object is removed. The sensation on retina persists for a while. This is called persistence of vision. या चित्रात दाखवल्याप्रमाणे घोड्यावर बसलेला माणूस याची स्वतंत्र प्रतिमा जर डोळ्याने तयार केली आणि जर ती जलद गतीने 1/16 सेकंदाच्या आत आपल्या डोळ्यासमोरून पटकन आणली गेली तर अशा वेळेला आपल्याला दूरदर्शन किंवा सिनेमा किंवा चलचित्रपटप्रमाणे तो चित्र जे आहे ते चित्र हालचाल करताना दिसतं. याचंच एक उदाहरण म्हणजे जळती उदबत्ती वेगाने वर्तुळाकार फिरवल्यास 1/16 सेकंदापेक्षाही खूप कमी वेळात वर्तुळ पूर्ण करत असेल तर तांबड्या रंगाचं वर्तुळ आपल्याला दिसतं. रंगाची जाण, हाऊ डू वी परसिव्ह डिफरंट कलर्स. मानवी डोळ्यातील दृष्टिपटल दंडाकार व शंकाकार अशा दोन प्रकारच्या प्रकाश संवेदी पेशींनी बनलेले असते. द रेटिना ऑफ द ह्युमन आय कंटेन्स a large number of light sensitive cells. The cells are of two types, that is rod cells and cone cells. दंडाकार पेशी म्हणजेच रॉड लाईक सेल्स प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देतात, रिस्पॉन्ड टू द इंटेन्सिटी ऑफ लाईट. या उलट शंकाकार पेशी या तेजस्वी प्रकाशात प्रकाशाच्या रंगास प्रतिसाद देतात आणि दृष्टिपटलावर तयार झालेल्या प्रतिमेच्या विविध रंगांची माहिती मेंदूस पुरवतात. The conical cells respond to various colors of light. चित्रात दाखवल्याप्रमाणे मानवी डोळ्याला रंगाची जाण ही शंकाकार पेशीमुळे होते. We can distinguish between various colors due to cone shaped cells. मात्र काही व्यक्तींच्या डोळ्यात विशिष्ट रंगांना प्रतिसाद देणाऱ्या या शंकाकार पेशी नसतात. त्यामुळे त्यांना निरनिराळ्या रंगात भेद करणे शक्य होत नाही. म्हणजेच त्या व्यक्ती रंगांध असतात. अशा व्यक्तीला तांबडा व हिरवा या रंगात भेद करता येत नाही आणि मग अशा व्यक्तीला वाहन चालवण्याचा परवाना मिळणं अवघड होते. इन द रेटिना ऑफ सम पर्सन्स कोन शेप सेल्स रिस्पॉन्डिंग टू सर्टन स्पेसिफिक कलर्स आर ॲब्सेंट. हेन्स दीज पर्सन्स आर अनेबल टू डिस्टिंग्विश बिटवीन रेड अँड ग्रीन कलर, दॅट इज दे आर कलर ब्लाइंड. या प्रकरणावर आधारित मार्च 20च्या परीक्षेला आलेला हा 5 गुणाचा प्रश्न, ज्यामध्ये मानवी डोळ्याची शास्त्रीयदृष्ट्या अचूक अशी नामनिर्देशित आकृती तुम्हाला काढण्यास सांगितली आहे. या आकृतीला 2 गुण अपेक्षित होते. तर यावर आधारित अजून 3 प्रश्न जे एकेका गुणासाठी विचारले गेले
त्यातील पहिला प्रश्न म्हणजे डोळ्यातील भिंग कोणत्या प्रकारचे असते? नेम द टाईप ऑफ लेन्स इन दी ह्युमन आय. दुसरा प्रश्न, डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे जास्तीत जास्त अपवर्तन करणारे पटल कोणते? नेम द स्क्रीन ॲट विच द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ इन्सिडंट लाईट इज रिफ्रॅक्टेड. आणि तिसरा प्रश्न, डोळ्याच्या आतील पडद्यावर तयार होणाऱ्या प्रतिमेचे स्वरूप सांगा. स्टेट द नेचर ऑफ द इमेज फॉर्म ऑफ द ऑब्जेक्ट ऑन द स्क्रीन इनसाइड द आय. आणि या सर्वांची उत्तरं अर्थातच इथे दिलेली आहेत. अशा रीतीने या प्रकरणाचे 2 व्हिडिओ इथे पूर्ण होत आहेत. तुम्हाला जर ते आवडले असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा अँड थँक्स फॉर वॉचिंग.